Good morning friends. Today we will see a forming process called as metal spinning process. It is a forming process. Forming means whatever shape you want to give for that purpose, whatever shape we want to form for that purpose, this metal spinning operation is going to be used. Metal spinning is a sheet metal forming of parts over a rotating mandrel using rollers. त्याची फिगर आपल्याला पुढच्या स्लाईडवरही आहे, पण त्याच्याबद्दलचं थोडंसं सांगून देऊ. इट इज यूज फॉर ॲक्सिस सिमेट्रिक प्रॉडक्ट. ॲक्सिस सिमेट्रिक प्रॉडक्ट्स म्हणजे काय? कुठल्याही कॉम्पोनंटचा जर ॲक्सिस जर घेतला तर त्या ॲक्सिसच्या समजा आता आपण व्हर्टिकल जर ॲक्सिस धरला तर लेफ्ट हँड साईड अँड राईट हँड साईड ही सारखी असेल त्या ॲक्सिसच्या लेफ्ट हँड साईड आणि राईट. किंवा हॉरिझॉन्टल जर घेतला ॲक्सिस तर वरची बाजू आणि खालची बाजू सेम डायमेन्शन 15-15 mm 20-20 mm म्हणजे सिमेट्रिक असेल. इट युजेस ए लेथ, मॅन्ड्रेल, टेलस्टॉक अँड रोलर्स. रोलर इज ए टूल, मॅन्ड्रेल इज अ डाय, लेथ इज अ मशीन अँड टेलस्टॉक इज अ वर्क होल्डिंग इक्विपमेंट. म्हणजे तुम्ही मेटल फॉर्मिंगमध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये जे काही लागणारे इक्विपमेंट्स आहेत सगळे अशात येतात. इट मे बी आयदर मॅन्युअल ऑर कॉम्प्युटर कंट्रोल. ह्या मशीनमध्ये ही CNC मशीन असेल किंवा मॅन्युअल मशीन पण असू शकते. आता ही फिगर बघा. त्या फिगरवरनं तुम्हाला सांगितलं मॅन्ड्रेल आहे म्हणजे डाय आहे, रोलर आहे दॅट इज टूल, टेलस्टॉक वर्क होल्डिंग डिव्हायसेस, अँड नंतर जो आहे तुमचा पार्ट लेथ म्हणजे ड्रायव्हिंग अरेंजमेंट पण तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. The basic parts of spinning machines are mandrel, tailstock, headstock, spindle, clamp, forming tools and workpiece. These are the basic parts of the any spinning machine. आता याच्यामध्ये जर बघितलं जसं आपण टेलस्टॉकमध्ये जॉब धरतो लेथ मशीनवरती सेम, फक्त त्याच्यामध्ये काय केलेलं असतं टेलस्टॉकच्या आधी शीट असती म्हणजे टेलस्टॉक जिथं पकडलं तिथं शीट असती आणि शीटच्या अलीकडं मॅन्ड्रेल म्हणजे डाय असतं आणि ते हे धरलेलं असतं एका शाफ्टवरती किंवा वर्क होल्डिंग डिव्हाइसवरती आणि ते जे आहे माउंट केलं जातं लेथला आणि लेथमध्ये जे असं ड्रायव्हिंग असतं तसं ह्याला ड्राईव्ह दिलं जातं, फिरवलं जातं त्याला, म्हणजे सिमेट्रिक येण्याच्या हिशोबाने त्याला रोटेटिंग मुवमेंट असते त्याची. तर देर आर डिफरंट टाईप्स ऑफ spinning operations or classification of spinning. If we see, there are three basic types. One is conventional spinning, shear spinning and tube spinning. On the basis of working temperature, it is going to be classified into hot spinning or cold spinning. यात hot spinning आणि cold spinning हे आपण आधीपासूनच बघत आलेलो आहे. हॉट म्हणजे इट इज द मटेरियल इज यूज्ड फॉर द प्रोसेस विच इज अबोव recrystallization temperature, and cold is below recrystallization temperature. And these are the types: conventional, shear and tube spinning are the different types. Now we will see conventional spinning. A conventional spinning is a cold forming process in which the blank metal appears to flow somewhat like piece of clay on potter's wheel. जर व्हर्टिकल याच्यामध्ये जर असेल तर म्हणजे जसं आपण मटेरियल फिरवलेलं आहे पॉटरी म्हणजे कुंभाराने जसं माती फिरवतो मातीला शेप देतो, हाताने जसा शेप देतो, हात म्हणजे टूल आहे, मटेरियल आहे कुंभार आणि जी मशीन आहे हे रोटरी म्हणजे व्हील फिरवतो ते दॅट इज अ मशीन. सेम ती कंडिशन त्याची आहे. ए कन्व्हेन्शनल स्पिनिंग हॅज सर्क्युलर ब्लँक ऑफ फ्लॅट ऑफ परफॉर्म शीट मेटल इज प्लेस्ड and held against mandrel and rotated while a rigid tool deforms and shape of the material over the mandrel. आणि त्यालाच आपण शेप देऊन ह्या टूलच्या हिशोबाने आपण मॅन्ड्रेलचा जो शेप आहे तो आपण देणार आहे तुमच्या शीटला किंवा तुमचा जो वर्कपीस आहे त्याला त्या वर्कपीसलाच ब्लँक म्हटलं जातं, त्या ब्लँकला आपण तो शेप देणार आहोत. We have a metal
or cylinder which is rotated at high speed on CNC lathe by or on hands by using specially designed tools. Due to this we get axial symmetric products. Axial symmetry product घेण्याच्या हिशोबानेच तुम्ही एका शाफ्टवरती किंवा वी हॅव मेटल और सिलेंडर विच इज रोटेटेड ॲट हाय स्पीड ऑन CNC लेथ और हँडल किंवा दुसऱ्या हँडलनी तुम्ही ते रोटेट करू शकता. कशासाठी तर सिमेट्री येण्याच्या हिशोबाने ॲक्सिस सिमेट्री येण्याच्या हिशोबाने त्याला रोटेट करावं लागतं. द टूल्स यूज्ड इन दिस प्रोसेसेस कॅन बी कंट्रोल्ड बाय टू वेज. वन इज मॅन्युअल स्पिनिंग अँड अनदर वन इज पॉवर स्पिनिंग. म्हणजे टूल म्हणजे तो जो रोलर आहे तो तुम्ही कसं करणार आहे की मॅन्युअली तुम्ही प्रेशराईज करणार आहात का ऑटोमेशन कन्वर्ट करणार आहात का पॉवर लावून एखाद्या मोटर वगैरे लावून त्याला मुवमेंट देणार आहात. स्पिनिंग टूल्स or spinning rollers are forced against the rotating blank either by hand or by auxiliary power, employing a series of axial and radial strokes. कंटिन्युअस जेव्हा आपण लेथ मशीनवर त्याचे टूल कट करतो म्हणजेच मागं पुढं फॉरवर्ड डेप्थ ऑफ कट देतो प्लस ॲक्झियल मुवमेंट देतो. सेम कंडिशनमध्ये टूल ह्या रोलरला पण इथं टूल म्हणजे काय रोलरले ह्या रोलरला पण तुम्हाला ॲक्झियल मुवमेंट पण द्यावी लागते त्याच वेळेला रॅडियल मुवमेंट पण द्यावी लागते. द ब्लँक इज स्पन इन टू दी मॅन्ड्रेल कॉझिंग द मेटल टू फ्लो टू द शेप ऑफ द डिझायर्ड पार्ट. सी आता आपण त्याचं जर बघितलं बघा हे मॅन्ड्रेल आहे त्या मॅन्ड्रेलच्या वरती पुढं शीट धरली आणि त्याच्यामध्ये टेलस्टॉकच्या हिशोबाने क्लॅम्प केलं आणि नंतर हा टूल आहे त्यांनी ही बघितलं रोलर टूल जे दिलेलं आहे त्यांनी जो मॅन्ड्रेलचा शेप आहे त्याच्यावरती ती शीट दाबायला सुरुवात केलेली आहे आणि शेवटपर्यंत दाबून जो काही शेप आहे मॅन्ड्रेलचा तो शेप ब्लँक घेतं. तो शेप पूर्णपणे ब्लँक घेणार आहे. दिस इज दी स्पिनिंग कन्व्हेन्शनल स्पिनिंग प्रोसेस. Tube spinning. In tube spinning, the thickness of hollow cylindrical blanks is reduced and shaped by spinning them on a solid or round mandrel. The reduction in wall thickness results in longer tube. This operation may be carried out externally or internally. The parts may be spun forward or backward direction. ट्यूब स्पिनिंगला काय केलं ट्यूब लावलेली आहे आणि त्याची वॉल थिकनेसला त्यांनी प्रेशराईज करून त्याची लांबी वाढवलेली आहे. ह्या ट्यूब स्पिनिंगमध्ये सॉलिड मॅन्ड्रेल इज देअर. त्या सॉलिड मॅन्ड्रेलवरती मेटल इज स्पन ओव्हर द मॅन्ड्रेल एक्सटर्नली त्याच्यावरती माउंट केलं आणि नंतर आपण त्याला रोलरच्या हिशोबाने रोलरचा प्रेशर देऊन तुमची वॉल थिकनेस जी आहे ट्यूबची ती वॉल थिकनेस कमी केली जाते. बॅकवर्ड ट्यूब स्पिनिंग हॉलो मॅन्ड्रेल आहे. हॉलो मॅन्ड्रेलवरती तुमचा ट्यूब लावलेली आहे आणि त्या ट्यूबला आतमधल्या बाजूनी तुमचं वॉल थिकनेस ही कमी केली जाते. दॅट इज कॉल्ड ॲज बॅकवर्ड ट्यूब स्पिनिंग. इंटरनल फिनिशिंग ऑप्टेन आणि फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये एक्सटर्नल स्पिनिंग इज ऑप्टेन. आता ह्याचे ॲप्लिकेशन्स कुठे आहेत ट्यूब स्पिनिंगचे तर रॉकेट फॉर मॅन्युफॅक्चरिंग रॉकेट मिसाइल्स प्रेशर वेसल्स ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट्स ह्याच्यामध्ये हे मॅन्युफॅक्चरिंग करताना ह्या ऑपरेशनचा उपयोग ट्यूब स्पिनिंग ऑपरेशनचा उपयोग होतो. नंतर आहे शियर स्पिनिंग. शियर स्पिनिंग इज ऑल्सो रेफर्ड ॲज शियर फॉर्मिंग इज सिमिलर टू द कन्व्हेन्शनल मेटल स्पिनिंग. म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं होतं मॅन्ड्रेलचा शेप आहे त्याला रोलरच्या हिशोबाने मॅन्ड्रेलचा शेप जसा दिला जातो सेम तसंच आहे. शियर स्पिनिंग द डायमीटर ऑफ द फायनल शेप इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू दॅट ऑफ द फ्लॅट शीट metal of the blank. The wall thickness is maintained by controlling the gap between roller and the mandrel. In shear forming, a reduction of the wall thickness occurs. Shear spinning, a sheet metal blank is placed between the tailstock mandrel and the tailstock of the spinning machine, and the mandrel has
the interior shape of the design final component. The roller makes the sheet metal wrap on the mandrel so that it takes the required shape of the mandrel. As can be seen, S1, which is initial wall thickness of the workpiece, is reduced to the S2, what is lies the thickness we are reducing in shear spinning, but conventional milling we are not reducing the thickness of the component or blank, but in shear spinning we are reducing the thickness also. A shear forming machine will look very much like conventional spinning machine, except for that has to be there much more robust to withstand the higher forces necessary to perform the shearing operation. कारण तुम्हाला तिथं थिकनेस कमी करायची आहे, त्यामुळं फोर्स रिक्वायर्ड. ज्यावेळेला थिकनेस कमी करायची आहे तेवढं प्रेशर तुम्हाला तिथं अप्लाय करावं लागेल, आणि ते अप्लाय करण्यासाठी तुम्हाला त्याचं कन्स्ट्रक्शन पण रोबस्ट म्हणजे जबरदस्त मोठं स्टर्डी तुम्हाला मॉडेल तयार करावं लागेल, पण नाहीतर व्हायब्रेशन्स येऊन तुमचे ऑपरेशन्स प्रॉपर होणार नाही. The design of the roller must be considered carefully because it affects the shape of the component, the wall thickness and the dimensional accuracy. Now there are differences, slight differences there in conventional and shear spinning. In conventional, no reduction thickness. In shear spinning, thickness is reduced. Conventional spinning, simple tool and machinery is adequate. In shear spinning, heavy machinery and tooling is required due to the application of the heavy forces. Same physical properties as workpiece, physical property enhances. कारण तुमची ज्यावेळेला तुम्ही करताय थिकनेस वगैरे कमी करताय, तुमची प्रॉपर्टीज पण चेंज होणार आहे. हॉट स्पिनिंग थोडक्यात हीट करायचं आहे अबोव रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर, आणि जे काय ऑपरेशन जसं कन्व्हेन्शनल स्पिनिंग असो, ट्यूब स्पिनिंग असो किंवा शिअर स्पिनिंग असो, फक्त जे काही ऑपरेशन करणार आहात इट इज अबोव द रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर. Merits and demerits of hot spinning. Larger deformation can be accomplished and more rapidly by hot working since the metal is in plastic state. Grain structure of the metal is refined and physical properties are improved. Due to high temperature, the rapid oxidation takes place. It involves excessive expenditure on account of high cost of tooling. कारण टेम्परेचरमुळं टूलवर पण इफेक्ट व्हायला सुरुवात होणार, आणि टूल तुमचं टेम्परेचरच्या सान्निध्यामध्ये कंटिन्यूस असल्यामुळं टूलची डायमेन्शनल ॲक्युरसी ही मेंटेन राहणार नाही टेम्परेचरच्या चेंजेसमुळं. आपण बघितलं टेम्परेचरमुळे सगळ्या प्रॉपर्टीज चेंज होतात. सेम कंडिशन आहे. कोल्ड स्पिनिंग प्रोसेस इज सिमिलर टू द हॉट स्पिनिंग एक्सेप्ट दॅट metal blank is worked at room temperature. The method is generally best suited to thin plates and sheets of aluminum and other soft materials. Examples are light reflectors, cooking utensils, liquid containers, radial engine cowling, domestic use hollow parts. This is the cold spinning lathe. Merits and demerits of cold spinning. Surface finish of the component is better because oxidation not taking place during process. The ideal method for increasing hardness of the metals which do not respond to the heat treatment. Only ductile materials can be shaped through cold spinning. Demerits are, and subsequent heat treatment is mostly needed to remove the residual stresses set up during the cold working. ह्याच्यामध्ये वापरले जाणारे टूल्स आणि इक्विपमेंट्स कुठले मॅन्ड्रेल आहे. इट इज अ ब्लॉक ओवर विच द शीट मेटल ब्लँक इज फॉर्म. इट इज मेड अप ऑफ वूड, स्टील alloys or polymers. Rollers, it is used to force the sheet metal against the mandrel. It uses a ball roller to reduce the friction heating and wearing of tool and smooth surface finish. Cutting tools. Cutting of the extrusions of extra metal is done using a handled tool and tool steel up to carbide tip of cutting material. These again are the different tools.
Lubricants are essential to all metal spinning operations, facilitate to easy removal of part from the mandrel, help improve surface finish, and commonly used lubricants are wax, toluenes, soaps, and grease. Machine mostly lathe-based machines are mostly used. Most modern machines use spinning or spinning semi-automated. Metal spinning machines can both vertical as well as horizontally. This is one is vertical one. Applications of this hot spinning operation is for manufacturing basket, basins, bowls, hoppers, kettles, nozzles, कोन्स, फनेल्स, रिंग्स, मॅन्ड्रेल्स. हे बघा त्याच्या नावावरूनच तुम्हाला कळते की तुम्ही जर शेप तुमच्या समोर जर आला, इट इज एक सिमेट्रिक ॲक्सिसच्या भोवती सेम शेप आहे. इकडचा खालचा वरचा किंवा लेफ्ट राईटचा शेप सारखा आहे. त्याच्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. ओके, थँक्यू.